स्वामी समर्थ. या वर्षी श्रावण सोमवार घरच्या घरी आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे. आता ह्या वर्षी 4च सोमवार आलेले आहे आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ आहे. तर ह्या 4 ऑगस्ट रोजी 2025 अनुराधा नक्षत्रात श्रावण महिन्यातील दुसरी शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे. त्यासाठी हे जे साहित्य मी तुम्हाला दाखवते ते संपूर्ण साहित्य अगोदर घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला सारखं उठण्याची गरज पडत नाही. बघा, घरच्या घरी आपण जर पूजा करत असणार तर आपल्याला दूध, साखर, मध, गाईचं तूप, तांदूळ ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या, पंचामृत घ्यायचं, म्हणजे याचं खूप वेगवेगळं महत्व आहे. आणि ह्या वस्तूने जर आपण घरच्या घरी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक केला तर त्याचं पुण्य अफाट आहे. त्याचं वेगवेगळं खूप महत्व आहे. बघा, तर आपल्याला काय करायचं, संपूर्ण असं साहित्य घ्यायचं. एक ताम्हण घ्यायचं. आपल्याजवळ कमळाची फुलं नाही म्हणून मी कमळा गट्ट्याची माळ घेतलेली आहे. 2 अगरबत्त्या आहेत, तीळ आहे, फुलं आहेत, एक रुमाल पुसण्याकरता आहे, लाल चंदन, पिवळं चंदन आणि दुसरं चंदन जे आहे ते पावडर आहे. तर अशा प्रकारे 2 पाठ मांडायचे. एक खाली मोठा चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावरती छोटा चौरंग ठेवायचा, पांढऱ्या कलरचं कापड ठेवायचं. आणि अभिषेक करण्यासाठी अगोदर आपल्याला अभिषेक करावा लागतो. अभिषेक करण्या अगोदर आपल्याला 2 ज्या समया असतात किंवा एखादा दिवा असतो तुमच्याकडे, त्या दिव्याला आपल्याला तिथं प्रज्वलित करावा लागतो. कोणतीही पूजा करताना दिव्याची पूजा करावी लागते. दिव्यामध्ये जे आपण वाती ठेवतो, तुम्ही उभ्या ठेवा किंवा फुल वाती ठेवा, पण 2 वाती मिळूनच आपल्याला एक वात करून ठेवायची असते. तर अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर जे आपण 2 दिवे प्रज्वलित केलेले आहेत, तर त्या 2 दिव्यांना अगोदर हळदी, कुंकू, अक्षदा लावून पूजा करायची असते. कोणत्याही पूजे अगोदर आपल्याला अग्निदेवांना साक्षी मानूनच पूजा करायची असते. तर आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. घरच्या घरी शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. तीळ मूठ अर्पण करायचे आहे. तर आता तीळ मूठ अर्पण करताना आपल्याला अगोदर दिव्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांना फुलं वगैरे अर्पण करायचे. दिवे डायरेक्ट खाली ठेवू नका. तांदूळ किंवा एक छोटीशी डिश घ्यायची. बघा, पहिल्या सोमवारी जर आपण हे संकल्प घेतला नसेल तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी संकल्प घेऊ शकतात. कारण की संकल्प घेतल्याने आपल्या जी कामना असते ती पूर्ण होत असते. संकल्प घेताना एक फूल, अक्षदा, थोडं पाणी घेऊन आपलं गोत्र आणि आपलं नाव म्हणून, आपल्या मनातली इच्छा म्हणून ते पाणी सोडून द्यायचं आहे. बघा, शिवपिंड आता छोट्या याच्यावर घेतलेली आहे, छोट्या ताम्हणात घेतली आणि त्याचा जो निमुळता भाग आहे तो आपण उत्तरेकडे करायचा आहे. शिवपिंड जे आहे ती अगोदर 2 पळ्या पाणी टाकायचं. पाणी टाकताना तुम्हाला जो मंत्र म्हणता येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकतात, श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणू शकतात, किंवा तुम्हाला जर म्हणजे भगवान शिवांची 108 नावं येत असतील तर ते ह्या अभिषेक करताना आपल्याला म्हणायचे आहे. बघा, 2 चमचे अगोदर, म्हणजे 2 चमचे 3 चमचे पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे. जे कच्चं दूध घ्यायचं, गाईचं कच्चं दूध घ्यायचं, तापवलेलं दूध घ्यायचं नाही. त्याच्याने अभिषेक करायचा. 108 नावं भगवान शिवांची म्हणायची. तुम्हाला 108 येत नसतील तर युट्यूबवर लावायचं. नसेल तुम्हाला युट्यूब वगैरे येत तर तुम्ही काय करायचं, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 108 नावं आहे, नामावली आहे भगवान शिवांची. ती म्हणून आपल्याला साखर, पंचामृत, नंतर मध असतं आपल्या घरामध्ये, नंतर दही असते, तांदूळ, ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्याला अभिषेक करताना वापरायच्या असतात. बघा, ह्या सगळ्या गोष्टींचं वेगवेगळं महत्व आहे. तांदूळ जर अर्पण केले तर धनसंपदा वाढते. मध अर्पण केले तर सौंदर्याची प्राप्ती होते. साखर अर्पण केली तर आपला म्हणजे आपला जो वंश आहे त्याच्यामध्ये वृद्धी होते. उसाचा रस अर्पण केला तर आपल्या घरामध्ये म्हणजे जी लक्ष्मी माता असते ती स्थिर राहते, धनसंपदा वाढत असते. घरामध्ये दही जर अर्पण केली तर भगवान शिवांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. साखर जर अर्पण केली तर ज्यांना, म्हणजे साखरची जे पावडर असते जी अर्पण केली, ज्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा असते तर त्यांनी साखरने जर अभिषेक केला तर त्यांची कामना पूर्ण होत असते. तर अशा प्रकारे संपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या संपूर्ण आपल्याला अभिषेक करून अशा टाकायच्या आहे, एक एक करून अर्पण करायचे आहे भगवान शिवांवर. कारण आपण घरच्या घरी शिवमूठ अर्पण करणार आहे, त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने साध्या सिंपलपणाने अभिषेक करायचा. संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर सगळ्या वस्तू त्याच्यावर आपण अर्पण झाल्यानंतर व्यवस्थित ती जी शिवपिंड आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून टाकायची, पूर्ण धुवून टाकायची. साखर वगैरे सुद्धा टाकून चांगलं धुवून टाकायची. म्हणजे धुतल्यानंतर तिला एक स्वच्छ कापडने पुसून घ्यायची.
बघा, हे जे आपण अर्पण करत आहोत याच्या मागे खूप महत्व आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी जर भगवान शिवांवर अर्पण केल्या श्रावण महिन्यामध्ये तर आपल्या कामना सगळ्या पूर्ण होत असतात. तूप जर अर्पण केलं तर वंशाची वृद्धी होते, घरामध्ये सुख समृद्धी वाढते. त्यामुळे तुपाने जर तुम्ही गाईच्या तुपाने जर अभिषेक करणार असाल तर तो खूप चांगला सांगितला गेलेला आहे. आता तांदूळ टाकून जर अभिषेक करायचा म्हटला तर अख्खे तांदूळ घ्यायचे 108 जसे तुम्हाला घ्यायचे असतील तसे तुम्ही घ्यायचे. त्याच्यावर तांदूळ टाकून तुम्ही अभिषेक करा. त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, पैशाची आवक वाढते, धनसंपदा वाढते असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. मग नंतर ना काय करायचं, आपल्याला पहिल्या सोमवारी आपण जर तांदूळ वाहिलेले नसतील तर म्हणजे काही कारणास्तव तुमचा पहिला सोमवार पूजा झाली नसेल तर थोडेसे तांदूळ अर्पण करून त्याच्यावर पाणी टाकून चांगल्या प्रकारे अभिषेक करायचा आहे. असा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही श्री शिवाय नमस्तु म्हणू शकतात किंवा तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणू शकतात. संपूर्ण अभिषेक झालेला आहे. मग आता मी त्या शिवपिंडीला खूप चांगलं स्वच्छ करून घेतलं. पाण्याने व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे, कुठंच घाण नको म्हणून. आणि नंतर ना आपल्याला काय करायचं, हे जे पुसत असताना, काही करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आपल्या घरातले जे चांगलं कापड असतं त्याच्याने आपल्या देवांना म्हणजे महादेवाला चांगलं पुसून घ्यायचं आहे. पुसून झाल्यानंतर आपल्याला पाटावर ठेवायचं आहे. जे मोठं तामण असतं त्या मोठ्या तामणावर भगवान शिवांना अर्पण करायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये जर लाल चंदन, पिवळं चंदन असतं ना, त्याच्यातलं पिवळ्या कलरचं चंदन घ्यायचं आणि संपूर्ण महादेवाच्या पिंडीवर लावून द्यायचं. बघा, लाल पण आहे, पिवळं पण आहे आणि जे भुकटीसारखं चंदन आहे ते पण आहे माझ्याकडे. तर मी जे हे पंचामृत आहे एक साईडला ठेवून दिलं, कारण की ते पंचामृत आपण थोडं घरात शिंपडायचं, आपण थोडं प्यायचं आणि बाकीचं झाडांना टाकून द्यायचं. नंतर ना तुम्ही पाण्याने सुद्धा करू शकतात, पण ह्या गोष्टी जर आपण घरच्या घरी घेतल्या तर याचं खूप महत्व आहे. नंतर ना जी शिवपिंड आहे आपली तिला चांगलं स्वच्छ मस्तपैकी पुसून झाल्यानंतर अत्तर वगैरे लावून दिलेलं आहे आणि नंतर ना संपूर्ण चंदन जे असतं पिवळ्या कलरचं ते संपूर्ण चंदन मी लावलं आणि एक ताम्हण घेतलेलं आहे. त्या ताम्हणामध्ये भगवान शिवांची मूर्ती अर्पण केलेली आहे म्हणजे ठेवलेली आहे. मोठं ताम्हण घ्यायचं स्वच्छ पुसून वगैरे आणि नंतर ना जे संपूर्ण साहित्य होतं अभिषेकचं ते साईडला ठेवायचं. ते साईडला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे आपले फुलं असतात, पांढऱ्या कलरची फुलं, जे भगवान शिवांना अत्यंत प्रिय असतात. ते संपूर्ण फुलं जे तुमच्याकडे असतील ते फुलं अर्पण करायचे, पाकळ्या अर्पण करायच्या, ज्या असतील त्या तुम्ही अर्पण करून द्यायचे. अर्पण करताना आपल्याला भगवान शिवांचं नाव घ्यायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून किंवा हे संपूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं, जो आपला भस्म असतो बघा, भस्म लावायचं पण काही महत्व आहे असं शिवमहापुराणमध्ये सांगितलेलं आहे की अगोदर भस्म आपल्या कपाळाला लावायचा आणि मग 3 बोटं भरायची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यातले 2 बोटं अगोदर भगवान शिवांच्या पिंडीवर लावायचे, नंतर तिसरं बोट लावायचं आहे. हे संपूर्ण लावून झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये चंदन नसेल तर तुम्ही भस्म सुद्धा लावू शकता संपूर्ण पिंडीला. अशा प्रकारे आपल्याला भस्म लावायचं आहे. भस्म लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता आपल्याकडे कमळाची फुलं नाहीये तर मग कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करून द्यायची. तुमच्या घरामध्ये जर कमळगठ्ठ्याची माळ असेल तर तुम्ही कमळगठ्ठ्याची माळ सुद्धा शिवांवर अर्पण करू शकता. बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये असतील तर अर्पण करा, नसतील तुमच्या घरामध्ये तर काहीच हरकत नाही. तांदूळ अर्पण केले, नुसत्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने साध्या सिंपलपणाने घरच्या घरी आपण शिवपिंडीचा अभिषेक करू शकतो. कारण की मंदिरामध्ये भरपूर प्रमाणात गर्दी असते, त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित शिवमूठ अर्पण करू देत नाही. मग आपण घरीच आपल्या घरी तिथून मंदिरातून पण या तुम्ही, पण घरी कधी पण तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा दुपारच्या वेळेस ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे साध्या सिंपलपणाने अभिषेक करायचा आहे. आता ह्या गोष्टींमध्ये जर तुमच्या घरामध्ये काहीच नसेल, दूध असेल किंवा नसेल पण, तर तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. ज्या वेळेस आपण महादेवांच्या पिंडीवर बेल अर्पण करत असतो तर ते बेलच्या मध्यभागामध्ये थोडस मध किंवा पिवळ्या कलरचं चंदन ते लावून घ्यायचं आहे. म्हणजे 2 जे पान असतात त्याच्या आतमध्ये असं चंदन लावायचं आणि महादेवांना अर्पण करताना मागचा जो दांडा आहे तो खुडून महादेवांना ते अर्पण करायचा आहे. त्याचा जो दांडा आहे तो उत्तर दिशेकडे पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर आता दुसरी मूठ जी आहे आपली ती आहे तीळ.
तर तीळ काळ्या कलरची वाहू नका, कारण की जी काळ्या कलरची तीळ असते ती पितरांसाठी असते. तर आपल्याला तीळ वाहताना नेहमी मी जसं दाखवते तशाच पद्धतीने तुम्हाला तीळ अर्पण करायचे आहे. तीळ अर्पण करताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण की धान्यामध्ये थोडंसं पाणी टाकूनच भगवंत शिवांवर ते धान्य अर्पण केलं जातं, म्हणजे ते मान्य होतं. तीळ अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही ओम श्रीराम म्हणू शकतात, श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणू शकतात, की ओम नमः शिवाय म्हणू शकतात. आणि मी तुम्हाला आता मंत्र सांगते. वरच्या साईडला सुद्धा मंत्र दिलेला आहे. तर मंत्र म्हणताना आपल्याला म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी मूठ, ईश्वरा देवा सासू सासरे धीर जावई, नंदांची नंदाची भत्राची आवडती नावडती कर रे देवा, असं म्हणून शिवमूठ अर्पण करायचे आहे. ही शिवमूठ फक्त सौभाग्यवती स्त्रियांनीच अर्पण करायची आहे, म्हणजे असं बोलायचं आहे. जे पुरुष व्यक्ती आहे किंवा मुली आहे ज्यांचं लग्न झालेलं नाही किंवा ज्यांचे मिस्टर नाहीत, म्हणजे मिस्टर नाहीत, त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून किंवा शिवा शिवा महादेवा मी तुम्हाला शिवमूठ अर्पण करते, माझी सेवा स्वीकार करा, असं म्हणायचं आहे. त्यांनी मी जे म्हटली अगोदर, ती जी वरती दाखवली ती तुम्ही म्हणायची नाही. नंतर ना संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला जे आपला पिंड ठेवलेले आहेत त्या ठिकाणी गणपती बाप्पांची आरती म्हणायची अगोदर. मग नंतर ना जर तुम्हाला देवीची आरती असेल तर देवीची आरती म्हणायची, महादेवांची आरती म्हणायची. कापूर लावल्याशिवाय भगवंत महादेवांची आरती पूर्ण होत नाही. बघा, कापूरने आरती झाल्यानंतर जो कापूर आहे डायरेक्टली ठेवायचा नाही खाली, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि मगच कापूरचं जे आहे ते ठेवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये दाखवायचं आहे. ते संपूर्ण घरामध्ये दाखवून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण घरच्या घरी शिवमूठ अर्पण झाल्यानंतर जी गडती आहे त्याच्यात पाणी भरायचं आणि गडतीने अशा प्रकारे लावून द्यायचं. गडती लावलेली असताना तुम्ही शिवलीला अमृत अध्यायाचा पठण करू शकतात किंवा तुम्ही तुम्हाला नामावली येत असेल, शिव नामावली येत असेल, 108 बेलपत्र वाहू शकतात. नंतर नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा दही भात लावूनच उपवास सोडायचा असतो. दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आणि संपूर्ण घरच्या लोकांनी तो नैवेद्य खायचा आहे. आणि दही भाताच्या नैवेद्याला खूप महत्व आहे. माझं चॅनल आवडत असेल